लोंढेकरांचा अभिमान श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या आरोग्याला आपण सुरुवात करूया. प्रपंची असता परमार्थ साधिले आत्मज्ञानी बोधिले शेख म्हणून जैसे अंडी घालून घडी जरांत कासवी तैसा लक्ष लावी परब्रह्मी जातक चकोर भूमीवरी असती त्याचे निष्ठे द्रवती रवी शशी. डॉक्टर बाबा ते प्रबोधन व्याख्यानमालेच्या आमच्या या 12व्या वर्षाच्या कार्यक्रमानिमित्त मला हजेरी लावण्याचा योग आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नितीनजी आमकर आणि प्रमुख वक्त्या आदरणीय श्री रीमाताई सदाशिवजी अमरापूरकर. जसं तुमच्या वडिलांचे आणि आमच्या कुटुंबाचे खूप जुने संबंध ऋणानुबंध बनतात. आमच्या वडिलांचं शिक्षण नगरला झालं आणि आमची एक नगरची जागा होती ती आम्ही तुमच्या वडिलांना की तुमच्या कुटुंबाला दिली होती आणि मी माझ्या नावावरती होते. मी लहान असताना ज्यावेळेस त्याचा व्यवहार झाला होता त्यावेळेस मी स्वतः तिथे गेलो होतो. त्याला अनेक वर्ष झाले, 20-25 वर्ष झाले असते. तेव्हा मलाही त्यावेळेस माहिती झालं होतं की अमरापूरकर परिवाराचे तसे जुने ऋणानुबंध होते. मी आपलं व्याख्यानात ऐकण्यासाठी थांबू शकलो नाही त्याबद्दल मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. ज्यावेळेस मी विषय वाचला त्यावेळेस मी त्यांना पहिला प्रश्न विचारला की विषय तुम्हाला दिला गेला की तुम्ही निवडला? कारण विषय तसा महत्वाचा आहे आणि तुमच्या सगळ्याची पार्श्वभूमी पाहिजे. तर वटवृक्षाच्या सावलीतील आपलं अस्तित्व शोधताना ते एखाद्या थोर व्यक्तीची मुलगी असणं आणि तिला तिचं अस्तित्व तयार करणं आणि त्यातून स्वतःची ओळख तयार करणं म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव खूप मोठं होतं नव्हे तर आजही आहे. आणि इतक्या मोठ्या नावाचं इतका मोठा वारसा आणि एवढ्या मोठ्या वारसातून स्वतःचं अस्तित्व दाखवतो. म्हणजे आपण दोघे एका मोठ्यातच जातो म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण तीच परिस्थिती आमची असते. कारण ज्यावेळेस मोठ्या झाडाखाली लहान रोपांना यायलाही खूप त्रास होतो की उभ्याला त्रास होतो. त्यावेळेस हा विषय वाचला तर मला नक्कीच तुमचा जीवनपटच या ठिकाणी वाचायला तुम्हाला संधी मिळते की काय. त्यामुळे उत्तम असा विषय असणार आहे. व्याख्यान निश्चित चांगलं होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. दुर्दैवाने मला पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे उपस्थित राहता येणार म्हणून आपली दिलगिरी व्यक्त करतो. तसं आनंदचं आमचा अनेक वर्षांपासून संबंध आहे. म्हणजे माझ्या मते 2008 या 7-8 पासून माझा त्यांचा संबंध आला आणि अनेकदा छोटे मोठे कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेला भेट देण्याचा येतात. हे ज्यावेळेस संस्था वाड्यात होते आणि वाड्यातनं मग आता तुम्ही गुगल वडगावला गेला हा सगळा प्रवास मी सुद्धा जवळनं पाहिलेला आहे. अनेकदा एखादी गोष्ट सुरू करणं खूप सोपं असतं, एखादा उपक्रम चालू करणं खूप सोपं असतं, पण तो अविरतपणे चालू ठेवणं हे खूप शक्यता असतं. म्हणजे सुरू करायला काय असतं की ज्याला आपण एक हनीमून पिरियड 2-3 वर्ष कसंही कोणीही चालू शकतं, पण त्याच्यानंतर हे अविरतपणे चालू ठेवणं सोपं नसतं. आणि खूप कोणताही व्यवसाय असतो त्या कोणताही सामाजिक उपक्रम असू द्या चढ उतार खूप असतात आणि ज्यावेळेस चांगले दिवस असतात त्यावेळेस अनेक जण जुळतात, पण ज्यावेळेस अडचणीचा काळ असतो त्यावेळेस प्रत्येक जण हात झटकायचा प्रयत्न करतो. हे पहिले 1-2 वर्ष खूप जणांनी तुम्हाला मदतीचा हात दिला असेल का सगळ्यांना नवीन नवीन वाटतं, चांगलं वाटतं. पण ज्यावेळेस ही गोष्ट परत परत आपल्याला ज्यावेळेस लोकांकडे बदल पसरण्याची वेळ येते त्यावेळेस खरी शर्यत त्या ठिकाणी आपली काय म्हणतात शर्यतेचं काम सुरू होतं आणि आपण हे चांगल्या पद्धतीने पार पाडताय. पुढील वाटचालही आपल्याला चांगली जावं या संस्थेचे दिवस नक्कीच चांगले असतील. आणि आज या ठिकाणी संख्या किती महत्वाची असते. म्हणजे आपल्या संस्थेच्या माध्यमातून एखादा विद्यार्थी जरी घडला तरी संस्थेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं असणार आहे. कारण आदिवासी परिवारातले अनेक विद्यार्थी या संस्थेमध्ये घडलेले आहेत आणि त्यांना एक वेगळं वळण त्या कुटुंबाला समाजाला देण्याचं आपल्या संस्थेने काम केलेलं असंच काम आपण करत राहतो. एक आमदार म्हणून माझ्याकडनं तुम्हाला जी काही मदत लागेल मागे दादाची माध्यमातून मदत होत होती, भविष्यातही होईल याची तुम्हाला ग्वाही देतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा करत थांबतो. धन्यवाद.
कशी असतात पहा, त्यांनी सदाशिवची म्हटली. खरंच आहे, साहेब आपल्या कार्यकर्त्यांना अनंताचा सत्कार करायचा आपल्या दोन विलक्षण मुलगा तुमच्या माझ्यासारखा लहान असतानाचा तुमच्या वयाचा आनंदानं खिदळत जमिनीवर पडलेल्या त्या माशांना परत पाण्यातून सोडत होता, फेकून देत होता. त्या तडफडणाऱ्या जीवाला पाणी लागता क्षणी पुन्हा नव्यानं ते जिवंत होत होते. एक सदा वैतागलेला वृद्ध त्या मुलाला टिवचत म्हणाला, शिंच्या, तुझ्या एका माशाला फेकण्याने काय फरक पडणार आहे? आनंदाने खिदळत तो म्हणाला, आजोबा, या माशाला फरक पडला, हा जिवंत झाला. आपला आनंद असंच काही मुख्य कार्यक्रमाकडे आपण जातोय. आपल्या व्याख्यानात त्यांचं विचारदर्शन आपण आता करवून घेणार आहोत. माननीय रीमा सदाशिवजी अमरापूर. विषय वटवृक्षाच्या सावलीत अस्तित्व शोधताना. श्रोते, आपल्याला माहिती आहे की मोठ्या झाडाच्या खाली इतर झाडं कुरडतात. ताई काय बोलताय ते कान देऊन. सगळ्यांना श्री गोंदेकरांना माझा खूप 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 नमस्कार. मी रीमा सदाशिव अमरापूर असं माझं नाव मी आता फार अभिमानाने सांगते. पण या अभिमानाच्या टप्प्याला पोचेपर्यंतचा जो माझा प्रवास होता तो बऱ्याच वर खाली आणि बऱ्याच चॅलेंजेसनी भरलेला असा होता. म्हणजे अर्थात आयुष्याची चॅलेंजेस माझ्यासमोर कमी असली तरीही मनाची आपली एक काही चॅलेंजेस असतात जी आपल्यासमोर नेहमीच उभी असतात. आणि ती मनाची चॅलेंजेस किंवा मनाने आपल्यासमोर उभे ठाकलेले प्रश्न ज्या वेळेला आपण सोडवू शकतो त्याच वेळेला खरं तर आपण प्रगती करत असतो अशा अर्थापर्यंत मी आज पोचलेली आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त म्हणजे आता माझ्यापेक्षा वयस्कर माणसं इथे आहेत ज्यांनी माझ्या वडिलांचं काम अगदी जवळून पाहिलेलं आहे, त्यांच्यावर खूप प्रेम केलेलं आहे. ही सगळी तुम्ही माणसं इथे आहात आणि पहिल्यांदाच मी असं व्याख्यान देते आहे आणि ते मला नगर जिल्ह्यात देता येत आहे याचा मला एकतर खूप अभिमान वाटतो. त्याच्यामुळे सगळ्यात आधी महामानव बाबा आमटे संस्थेची मी ऋणी आहे. तुम्ही मला एक नवीन पद्धतीने माझे विचार मांडायला आणि माझे विचार स्वतः समजून घ्यायला मला एक ठिकाण, एक प्लॅटफॉर्म दिला त्याच्यामध्ये. तर माझं लहानपण, माझा जन्म नगरचा. नगरला डॉक्टर कानडेंचं हॉस्पिटल होतं जे इथे वयस्कर आहेत त्यांना माहिती असेल. तिथे माझा जन्म झाला. मी तिसरी कन्या आणि 80 साली माझा जन्म झाला आणि तोपर्यंत माझे वडील नाटक करत होते आणि अत्यंत कर्मठ कुटुंबात ते लहानाचे मोठे झालेले असल्यामुळे हा काय नाटक करत दिसतोय काय माहिती, एकावर एक घ्यायला मुलं होत आहेत आणि काय होणार याचं पुढे माहीत नाही. अशा अवस्थेत आमचं घरचं वातावरण होतं साधारण. पण माझी आई त्यांच्याबरोबरच शिकलेली होती, त्यांच्याबरोबर नाटकात तिने काम केलेली होती आणि तिने त्यांना सांगितलेलं होतं की तुला जे करायचं ते तू कर, मी बघते कसं आपलं घर चालवायचं. ते ती एक नोकरी करत होती आणि त्याच्यावर आमचं घर चालत होतं. तर 83 साली मुंबईला आईने बदली घेतली LIC मधून आणि त्याच्यानंतर आम्ही मुंबईला राहायला लागलो. म्हणजे लक फॅक्टर असं म्हणतात की माणसामध्ये गुण असले तर ते चमकतातच. पण त्यावेळेला मात्र माझं असं मत आहे की आई मुंबईला शिफ्ट झाली आणि बाबांचं लक फॅक्टर चमकलं. नाही तर तोपर्यंत ते एकटेच मुंबईला होते आणि त्यांचा स्ट्रगल हा सुरूच होता. असो, तर 83 साली मी 3 वर्षाची असते
अगदी 2.5-3 वर्षाचे होते ज्या वेळेला त्यांची पहिली फिल्म रिलीज झाली त्यावेळेला. तर साहजिकच उभरता तारा, अख्ख्या देशभरात ज्याला ओळखलं जातं असा माणूस आणि त्याचं मूल म्हटल्यावर त्यावेळेची जी सिनेमासृष्टी होती त्याच्या पद्धती काही वेगळ्या होत्या. म्हणजे दिवाळीला आमच्या घरी, आम्ही तर नगरला असायचो दिवाळी करायला आजी आजोबांबरोबर, पण आम्ही मुंबईला परत गेलो की आमच्या पूर्ण घरात चॉकलेट, मिठाई, गिफ्ट्स असे भरलेले असायचे. म्हणजे दिवाळी इथे साजरी करून आम्ही गेलो की पुढचे 10 दिवस आम्ही ती मजा लुटत असायचो. सो असा तो काळ होता आणि त्याच्यामुळे आपण कोण आहोत, आपण कसा विचार केला पाहिजे, काय केलं पाहिजे याचं कसलंही भान मला जवळजवळ मी ग्रॅज्युएट होईपर्यंत अजिबातच नव्हतं. थोडीफार देवाच्या दयाने बुद्धी चांगली असल्यामुळे कधी फेल नाही झाली एवढंच. घरच्यांनी कधी असं हे नाही केलं की असं कसं तुला मार्क मिळाले पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, कधीच नव्हतं. कारण कुशाल चेंडू होते मी लहानपणापासून आणि तशीच मजेत लहानाची मोठी झाले. बाबा एक एक पावलं पुढे वर चढत होते आणि आमची सुद्धा प्रगती त्याप्रमाणे चाललेली होती. आर्थिक प्रगती, सामाजिक प्रगती जर म्हणाल तर आम्ही नाधड व्रतस्थ, नाधड श्रीमंत अशी परिस्थिती होती. म्हणजे काय मी सांगते की आमच्या घरी बाबा सिनेमा क्षेत्रात वर्षाला त्यांच्या 8-10 फिल्म्स त्या काळात 80च्या दशकामध्ये 8-10 फिल्म्स म्हणजे खूप असायच्या. वर्षाला 8-10 फिल्म्स रिलीज होणार, त्या खूप धंदा करणार. आम्ही जिथे जाऊ जर वडील बरोबर असले तर लोक म्हणजे भंडावून सोडणार अशी परिस्थिती त्यावेळेला होती. पण आमच्या घरी मात्र कोण यायचे बरं? आता तुम्हाला सगळ्यांना वाटेल की फिल्म इंडस्ट्रीमधली लोक येत होती, मग हे शाहरुख खानला ओळखत असतील वगैरे असं माझ्या मित्रमैत्रिणींना पण वाटायचं. पण आमच्या घरी कोण यायचं? आमच्या घरी यायचे डॉक्टर अनिल अवचट, नगरमधले बाबांचे कॉलेजपासूनचे मित्र, शाळेपासूनचे मित्र, असे सगळे आमच्या घरी असायचे आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारत एक वेळ घालून आम्ही जेवायचो. हे मला आजही आठवतं आणि ते खूप एनरिचिंग होतं. त्याच्यातून आम्हाला खूप शिकायला मिळालं. आम्ही मुंबईत उच्चभ्रू वस्तीमध्ये राहत असलो तरीही आपल्या आजूबाजूचा समाज काय परिस्थितीतून, काय संक्रमणातून जातोय हे आम्हाला त्या गप्पांमधून कळायचं. आणि बरेचसे असे रेफरन्सेस की जे सहसा मुंबईत लहानाच्या मोठ्या झालेल्या मुलीला कळणं दुरापास्त असेल ते आम्हाला कळत मला आणि माझ्या थोरल्या बहिणीला. तर ही गंमत अशी होती की कुठेतरी आपण स्टार किड आहोत ह्याचा एक अभिमान तर मनात होता, पण ॲट द सेम टाइम ही प्रसिद्धी आहे म्हणून आपण आपल्या मजेत जगायचं का आपल्या बरोबर जे आहे, ज्यांना काही कमतरता ज्यांच्याकडे आहे त्यांना बरोबर घेऊन जगायचं, हा एक मुख्य प्रश्न होता. पण मी म्हणते तसं की हे अत्यंत लहान वयात हे रुजलेलं असल्यामुळे त्यावेळेला मला याची कल्पना नव्हती की मी हे नेमकं काय शिकतेय किंवा माझ्या मनाकडे काय दिसतंय. मी आपली हसत मजा करत ग्रॅज्युएट झाले. मग मी पोस्ट ग्रॅज्युएशन करायला पुण्याला आले. पुण्याला गोखले इन्स्टिट्यूट म्हणून आहे, तिथे मी अर्थशास्त्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि ते पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर मी जेव्हा तिथे रिसर्च असोसिएट म्हणून काम करत होते त्यावेळेला मला वाटलं की अरे हे जे आपण काम करतो आहोत हे आपण रिसर्च करू. तेव्हा मी नंदुरबारला गेले, उस्मानाबादला गेले, बालमृत्यूच्या प्रमाणाचा अभ्यास मी करत होते. तर त्यावेळेला मला असं लक्षात आलं की अरे आपण जर हा अभ्यास केला, हा रिसर्च पेपर आपण लिहिला तर हा एखाद्या मासिकात छापून येईल किंवा हा एखाद्या पुस्तकात छापून येईल आणि हा तिथेच राहील. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जे जमिनीवरचे प्रश्न आहेत आणि त्याचा जो अभ्यास केला जातो त्याचं पॉलिसीमध्ये किंवा सरकारी कायद्यांमध्ये रूपांतरण होताना फार
वेगवेगळं आपल्याला दिसतं आणि ते जरी झालं तरी त्याला खूप वेळ लागतो आणि मी विशित असल्यामुळे मला असं वाटतं की मी हे जे काम करते ना याचं पटकन काहीतरी सोल्युशन निघालं पाहिजे की बालमृत्यू होत आहेत तर हे रोखले गेले पाहिजे त्याचं काहीतरी झालं पाहिजे. त्यावेळेला मला बाबांनी बसवलं आणि त्यांनी मला सांगितलं की हे बघ जर तू पटकन मिळवायच्या मागे लागलीस तर तुला ते पटकन मिळेल आणि ते पटकन निघूनही जाईल तुझ्याकडे. पण जर तुला खरंच काही बदल करायचे असतील तर तुला कमीत कमी तुला जे बदल घडवून आणायचे आहेत त्याच्यासाठी 10 तरी वर्ष दिली पाहिजे. त्या वेळात 10 वर्ष खूप वाटतात ना. 10 वर्ष हे काम करायचं नाही बाबा. ते लायब्ररीत बसून ते रिसर्च पेपर लिहिणं आपल्याला काय शक्य नाही. अशा ह्याच्यात मी होते आणि अर्थातच फिल्म इंडस्ट्री हो नाही म्हणत आमच्यावर त्याचा परिणाम आणि पगडा हा होताच. त्याच्यामुळे मी बाबाला म्हटलं बाबा मी ना फिल्म मेकिंग शिकते म्हणजे ना मी अशा क्षणावर फिल्म बनते आणि मग ते लोक बघतील आणि मग सगळा बदल घडवेल. असे म्हणजे आपले आयडियलिस्टिक ज्या त्या वयात असतात तसेच माझेही होते. आणि बाबा म्हणाले ठीक आहे पण त्यावेळेला FTII मध्ये बऱ्यापैकी स्ट्राईक आणि विद्यार्थ्यांचा दंगा असं सगळं चाललेलं होतं. पण बाबा म्हणाले तू असं कर तुला तुझ्या बहिणीकडे जा शिकायला. तेव्हा माझी सगळ्यात मोठी बहीण अमेरिकेत होती. तर म्हणून मी न्यूयॉर्कला जाऊन फिल्म मेकिंग शिकून आले आणि मी परत आले 1.5 वर्षांनी आणि माझ्या लक्षात आलं की अरे अच्छा आपल्याला जर भारतात काम करायचं असेल तर हे न्यूयॉर्कमध्ये शिकलेल्याचा आपल्याला तसा काही उपयोग नाही आहे. आपल्याला परत शिकावं लागणार आहे कारण भारतातलं तंत्रज्ञान त्यावेळेला 30 वर्ष मागे होतं. तिकडे चित्रपट तंत्रज्ञान होतं त्याच्यात. तर म्हणून मग मी असिस्टंट म्हणून काम करायला लागले. असिस्टंट म्हणून मी काम करायला लागले. वेगळी मजा आहे. पहिल्या दिवशी मी सेटवर गेले आणि इंदर कुमार धमाल सिनेमा पाहिला का कोणी? धमाल संजय दत्त रितेश देशमुख हां. तर त्या सिनेमाच्या सेटवर मी गेले. मी चीफ असिस्टंट होते त्या फिल्मला. तिथे सेटवर गेले आणि इंदर कुमार जे दिग्दर्शक आहेत त्या सिनेमाचे ते मला म्हणाले त्यांना मी हिंदूजी म्हणायचो. तर ते मला म्हणाले अहो इथं बैठो. बाबांनी त्यांच्याबरोबर त्याच्यात इश्क नावाची फिल्म केलेली होती. त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने हा आपली घरची मुलगी आली आहे बस इथे माझ्या शेजारी खुर्ची टाकून बस मॉनिटरवर बघ. आणि मी पण होते त्यांना सर पण तुम्ही मला असिस्टंट म्हणून घेतलं ना म्हणजे जर मी कॉस्ट्युम सांभाळायचे तर मी ड्रेस दादाबरोबर केलं पाहिजे ते सगळं बघितलं पाहिजे तुमचे आहे की ते काही नाही ग इथे बस आणि बघ कळेल तुला सगळं. आणि मला ते इतकं शॉकिंग होतं की मी त्या दिवशी घरी जाऊन मी बाबांना म्हटलं बाबा हे काही बरोबर नाही. मला जर खरंच शिकायचं असेल तर मला ऑन ग्राउंड काम केलं पाहिजे. नुसतं मॉनिटर समोर बसून मला नाही वाटत मला काम शिकता येईल. आणि मग बाबांनी त्यांना फोन लावला. ते म्हणाले इंदूजी वो रीमा है ना वो पागल लड़की है. आप ऐसे करो उसको जो करना है करने दो सेट पे. आणि मला या गोष्टीचं आनंद वाटण्यापेक्षा मला या गोष्टीचा खूप राग आला. राग कशाचा आला होता मला की बाबांनी का फोन केला त्यांना मी सांगू शकले असते ना इंदूजींना. मग बाबांनी का केला बाबा असं का मध्ये ढवळढवळ करतात. त्यावेळेला मला हे लक्षात होतं की बाबा माझ्या पाठीशी आहेत म्हणून इंदूजी मला उभं करतात. ही आमच्या इंडस्ट्रीची सत्य परिस्थिती आहे. जर तुम्हाला स्वतःचं स्टँडिंग तयार करायचं असेल तर तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. त्याचबरोबर तुम्हाला लक फॅक्टरही लागतो. त्यावेळेला मला हे कळलं नाही आणि मी बाबांची वाद घातला की ठीक आहे ना मी सांगेन त्यांना काय सांगायचं वगैरे. झालं ती फिल्म झाली. चीफ असिस्टंट म्हणून माझं नाव आलं. सगळे स्टार्स सेटवर मी एकटीच मुलगी होते कारण त्या फिल्ममध्ये कोणी हिरोईनच नव्हती. सगळे हिरो होते 5 हिरो होते त्या फिल्ममध्ये. त्याच्यामुळे सेटवर मी एकटीच मुलगी असायची. आणि संजय दत्त पासून सगळे जण असे अरे सदाची की बेटी अरे सदाची की बेटी अरे सदाची की बेटी तू बेट. इतर असिस्टंट्सना बिचारांना जेवायला बसायला जमिनीवर बसून जेवायचे आणि मला मात्र नाही आप जाओ वॅनिटी व्हॅन में बैठो. वॅनिटी व्हॅन मध्ये
AC मध्ये बसून जेवते मी हे करते, तर माझी खूप चिडचिड व्हायची की हे का असं. आणि तेव्हा ना माझा स्वतःशी खूप वाद झाला की म्हणजे मी बाबांची मुलगी म्हणून हे मला असं वेगळं का वागणूक देतात, मला नकोय ही वेगळी वागणूक, मला शिकायचंय, मला इतरांबरोबर बसायचंय, काम करायचंय. आणि झाली. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की बाबा आता मी अजून असिस्टंट नाही होऊ शकत, कारण खरं बघायला गेलं तर ॲज अन असिस्टंट मला तसं शिकायला मिळत नव्हतं, कारण माझ्याकडून कष्ट करून घ्यावेत असं कोणालाच वाटत नव्हतं. तर ही किती चांगली गोष्ट आहे की नाही, की आपल्याला नाव मिळतंय फिल्ममध्ये असिस्टंट म्हणून आणि काम आपल्याला नाही करायचं नाही. पण मी म्हटलं तसं माझा स्वतःशी वाद सुरू होता की बाबांची मुलगी म्हणून हे मला स्पेशल ट्रीटमेंट देतात आणि हे काही मला पटत नाही. मग मी बाबा म्हटलं बाबा आता ना मला असिस्टंटशिप नाही करायची, मी फिल्म करते, माझ्याकडे फायनान्सर आहे आणि मी फिल्म करते. तर ते म्हणाले ठीक आहे कर, कोणती फिल्म आहे. आणि त्याच्यानंतर मी अरे अरे बाबा आता तरी थांबा नावाची एक मराठी फिल्म प्रोड्यूस आणि डिरेक्ट केली. त्याही वेळेला कसं असतो आपण बघा, आपण आपल्या मस्तीत असतो. मला फायनान्सर मिळाला आहे, मी कास्टिंग करते आहे, टायटल रोलला बाबा आहेतच, येतील मला जे हवे ते ॲक्टर्स मिळतील, अशा ह्याच्यात मी होते. पण माझ्या हे लक्षात येत नव्हतं की मला फायनान्सर मिळाला आहे तो काही रीमा खूप टॅलेंटेड डिरेक्टर आहे म्हणून काही मिळाला, तो मला मिळालेला होता कारण सदाशिव अमरापकर तिच्या पाठीशी आहेत म्हणून. ओके. आणि त्याच्यानंतर ॲक्टर्स सुद्धा बाबांनी फोन केला की तिसऱ्या सेकंदाला त्यांच्या डेट्स अवेलेबल असायच्या आणि माझा फोन केला की हा सांगतो जरा मला हा आठवडा दे, मला विचार करू दे, अशा पद्धतीने ते चालायचं. सो ती फिल्म मी बनवली, तिला अनेक पुरस्कार मिळाले वगैरे वगैरे वगैरे. आणि ती फिल्म रिलीज झाली, ती जत्रा चालली, बाबांना मी जत्रेमध्ये घेऊन गेले फिल्मचे डिस्ट्रीब्युशन प्रमोशनच्या वेळेला. आणि अक्षरशः मी सांगते तुम्हाला, मला म्हणजे त्यावेळेला मला खरा आनंद झाला की बरं झालं मी ॲक्टर नाही झाले, मी कॅमेऱ्याच्या मागे राहिले. कारण काय बघा, एका छोट्या गावामध्ये ती जत्रा लागलेली आहे, तंबू लागलेला आहे आणि त्या तंबूच्या बाहेर एक तिकिटाचा पिंजरा असतो, तिकीट विकतात, त्याच्या शेजारी अजून एक पिंजरा असतो ज्याच्यामध्ये त्यांच्या सिक्युरिटीसाठी जे कलाकार येतात त्यांना त्या पिंजऱ्यात उभं करतात प्रमोशनसाठी. आणि मी ते पाहिलं, म्हणजे बाबा असे उभे आहेत, ते नमस्कार करतायत, बोलतायत सगळ्यांशी आणि लोक अक्षरशः त्यांना नुसता हात लावायला जी त्यांची तकमक होत होती ती मी जेव्हा पाहिली तेव्हा मला वाटलं अरे मी हे चुकतीये, मी काहीतरी इथे चुकतंय. म्हणजे कलाकार म्हणून फिल्मचं प्रमोशन करणं हे त्यांचं काम आहे, पण या पिंजऱ्यात उभं करणं हे माझ्या बाजूने इट इज नॉट राईट. आणि तो क्षण होता आणि आजचा क्षण आहे. त्या क्षणानंतर माझं बाबांशी असलेलं सगळं भांडण संपलं की माझ्यासाठी आज हा माणूस ज्याला भारतभरात ओळख आहे, ज्याचा पहिला सिनेमा हा ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासाचा विषय आहे की अख्ख्या सिनेमामध्ये फक्त 3.5 सीन असूनही हा माणूसच का लक्षात राहतो फिल्मभर, असा अभ्यास केला जातो त्याच्यावर. आणि त्याला मी त्या पिंजऱ्यात उभं करते का तर मी फिल्म बनवली म्हणून. आणि त्या क्षणी मी म्हटलं तसं माझ्या वडिलांशी असलेला सर्व वाद, सर्व भांडण संपलं. पण त्याच्यानंतर माझा दुसरा स्ट्रगल सुरू झाला, कारण हे माझ्या मनाने पक्क घेतलेलं होतं की बाबांनी जे कमावलं ते स्वतःच्या हिमतीवर कमावलं, नगरमधून मुंबईत येऊन स्वतःचं स्थान बनवलं. आपण स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं असं मी ठरवलं. आणि मग काय करूयात, कारण फिल्म मेकिंगचा नाद तोपर्यंत लागलेलाच होता आणि हा नाद असा आहे, तो नाद एकदा लागला की तो सुटत. सो म्हणून मग मी म्हटलं की आपण वेगळं काहीतरी ट्राय करूया. तर काय करू शकतो आपण, म्हणून 2009 साली, कारण फायनान्सर परत मिळणं शक्य नव्हतं, परत फायनान्सर शोधायचं म्हणजे 5 वर्ष पायपीट करायची, तेवढा पेशन्स माझ्यामध्ये नव्हता. म्हणून मग जेव्हा मी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च असोसिएट म्हणून काम करत होते तेव्हा मी स्त्री भ्रूण हत्या या विषयावर पण अभ्यास केलेला होता. आणि बऱ्याचशा सोनोग्राफी सेंटर्समध्ये माझं जाणं झालेलं होतं त्यानिमित्ताने, ते कशा पद्धतीने
पद्धतीने गर्भलिंगनिदान केलं जातं किंवा नाही केलं जातं ह्या सगळ्याचा माझा अत्यंत याचा अभ्यास झालेला होता. आणि त्यावेळेला ही आहे 2009 सालची. त्यावेळेला स्त्री भ्रूण हत्या हा प्रश्न नुकताच ऐरणीवर यायला लागलेला होता. हा प्रश्न ऐरणीवर येत होता आणि माझा याचा अभ्यास होता आणि माझ्या डोक्यात एक कथा आली. पण त्या कथेचा जीव फार नव्हता म्हणून मी ती लिहून काढली आणि मी बाबांना म्हटलं, बाबा ही अशी अशी स्क्रिप्ट मी लिहिलेली आहे, पण ही एक 20 मिनिटाची होईल, फीचर तर नाही होणार. त्यावेळेला जो बाबांनी मला मूलपत्र दिला ना तो मी आजपर्यंत पाळला. त्यांचा असं होता, त्यांनी सांगितलं मला की तुम्ही जी काही फिल्म बनवता त्याच्या पहिल्या सीन पासून शेवटच्या सीन पर्यंत प्रेक्षकांना खेळून ठेवण्याची ताकद त्याच्यात पाहिजे. मग ती तुम्ही 5 मिनिटाची फिल्म बनवा, 20 मिनिटाची बनवा किंवा 3 तासांची बनवा, प्रत्येक क्षण हा त्या सिनेमाचा महत्वाचा असतो. तर ते जर तुझ्या फिल्ममध्ये होत असेल तर ती 20 मिनिटाची असो 25 मिनिटाची असो तू बना. म्हणलं ठीक आहे, सेव्हिंग्स होतेच थोडेसे आधीच्या फिल्ममधून झालेले, त्याच्यातून फिल्म बनवली. आणि ती माझी फिल्म कान्स महोत्सव जो असतो तिथे 2010 साली स्क्रीन झाली आणि ती स्क्रीन झालेली मराठीतली पहिली फिल्म. आणि त्यावेळेला मला वाटलं की अरे आपण कमर्शियल सिनेमाच्या मागे लागण्यापेक्षा आपण आपल्याला जे मनापासून वाटतं ना तेच करतो. आणि ती फिल्म मी केली. आणि आता त्यावेळेला समाज माध्यमं नव्हती, त्याच्यामुळे पब्लिसिटी जी काही न्यूजपेपर किंवा टी व्हीमधून होईल तेवढी झाली आणि ती झाली. त्याच्यानंतर मला अनेक ऑफर झाल्या की तुम्ही फिल्म डिरेक्ट कराल का, आम्ही हा विषय आहे, हे कलाकार आहेत, हे आहे, ते आहे. पण पटत नव्हतं माझ्याकडे की नाही यार आपल्याला हे नाही करायचं, आपण आपल्या मनाला जे पटेल तेच करायचं. आणि ते बाबांनी असं सांगितलं नसलं तरी त्यांच्या वागण्यातून आम्हाला कळलेलंच होतं की जे मनाला पटतंय तेच करायचं, दुसरं काही करायचं नाही. त्याच्यामुळे त्याच्यानंतर मी डॉक्युमेंटरी बनवली, शॉर्ट डॉक्युमेंटरी, ज्याचं नाव होतं नकुसा, नकुसाला अनवॉन्टेड. मुलींचं नाव घेतात ना नकुसा, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल माहिती आहे का? आणि मी इतकं बोरिंग बोलते की कोणी काही रिॲक्टच करत नाही. तर मुलींचं नाव नकुसा ठेवतात त्या विषयावर मी एक फिल्म बनवली छोटीशी, सातारा जिल्ह्यामध्ये जाऊन 13 नकुसा नावाच्या मुलींचं त्याच्यामध्ये मी प्रोफाईलिंग केलं होतं. आणि हा विषय हा कसा सर्व पातळ्यांवर त्याची दखल घेतली पाहिजे अशा पद्धतीने ते केलेलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ होते, त्याच्यामध्ये आपल्या धर्म सांगणारे, नाव काय ठेवायचं हे सांगणारे अशी माणसं होती, सोशल सायंटिस्ट ज्यांना म्हणतो ते होते, विद्या बाळ होत्या ज्या स्त्रीवादी कार्यकर्त्या होत्या, अशा सगळ्यांचे त्याच्यामध्ये प्रोफाईल होतं. आणि ती फिल्म मी बनवली ती फिल्म आणि माझं आयुष्य बदललं. कारण ती फिल्म मी बनवल्यानंतर ती फिल्म ज्या वेळेला मी साताऱ्यात त्याचं स्क्रीनिंग केलं, कारण मी साताऱ्यात जाऊन ती हे केलेली होती, तयार केलेली होती, त्यावेळेला तिथले कमिशनर आलेले होते त्या स्क्रीनिंगला. आणि त्यांनी तत्काळ निर्णय घेतला की आपण या सगळ्या नकुसा नावाच्या मुलींचं नाव बदलून टाकायचं. आणि जवळजवळ 163 मुलींची नावं त्यांनी एका आठवड्याच्या आत बदलली. आणि त्यावेळेला मला या माध्यमाची खरी ताकद कळली की मला जे हवं होतं की मी एक काहीतरी करेन आणि त्याच्यातून बदल घडेल, ते हे माध्यम करू शकतं. आणि ही माझ्यासाठी एक खूप मोठं रेव्होल्युशन. सो माझा हा प्रवास असा सुरू होता, बाबांचा प्रवास त्यांच्या पद्धतीने सुरू होता, आमचं भांडण भेटलेलं होतं. पण माझी जी तत्त्व होती ना की मी रीमा अमरापूरकर असं मला लोकांना ओळखलं पाहिजे, ती तत्त्व काही संपलेली नव्हती. त्याच्यामुळे मी माझी कामं करत होते. हळूहळू असं झालं 2010 साली हे झालं, 2012 माझं लग्न झालं. मग संसाराच्या गडबडीत याच्या त्याच्या सगळ्यात अडकतो आपण. महिला कशा अडकतो हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. त्याच्यानंतर 2013 साली मी मुंबईला गेले एक दिवशी होळीला.
आणि त्यावेळेला बाबांवर अटॅक झालेला होता. तुम्हाला कोणाला आठवत आहे का हे मला कल्पना नाही, पण आमच्या समोर त्या वर्षी खूप दुष्काळ पडलेला होता आणि आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये त्यांनी रेन डान्स पार्टी ठेवलेली होती. पावसाळ्यात म्हणजे असा शॉवर्समधून भरपूर पाऊस पडतो आणि त्याच्यामध्ये सगळेजण नाचतात, रंग खेळतात आणि बाबांनी त्या गोष्टीला विरोध केलेला होता आणि म्हणून तिथले काही भांग प्यायलेले, दारू प्यायलेली माणसं येऊन त्यांनी बाबांना मारहाण केली होती. सो त्यावेळेला मी फार काय म्हणतात त्याला हळवी झाली की अरे म्हणजे चांगलं जर आपण करायला जातोय तर हा समाज असं का रिॲक्ट करतोय, हे असं योग्य नाही आहे. पण बाबांसमोर बोलणार कोण, बाबांना कोण म्हणणार की बाबा ही केस आता तुम्ही लढू नका, हे करू नका. आणि त्याचा थोडासा परिणाम बाबांच्या मनावर झाला होता एवढं मात्र खरं की आपण काहीतरी त्यांना सांगतोय, चांगलं सांगतोय, अख्खा महाराष्ट्र इथे ताणलेला असताना हे इथे रेन पार्टी करतात, हे काही बरोबर नाही. आणि त्याच्यानंतरच ऑगस्ट महिन्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली. अनायसे आम्ही त्यावेळेला नगरलाच होतो आणि जी शोकसभा झाली होती त्याला बाबा पण हजर होते. आणि तो दिवस काळा दिवस असं आम्ही सगळेच मानतो. 20 ऑगस्ट 2013 हा दिवस. याचं कारण विवेकवादी विचार करणाऱ्या एका माणसाची हत्या, फक्त तो धर्मावरलाही त्रास होऊ नये, कोणाचीही ओढाताण होऊ नये, कोणावर अत्याचार होऊ नये याची मागणी करतो म्हणून त्याची गोळ्या झाडून आपला समाज हत्या करतो. पण त्याच्यामुळे त्याचा विचार करतो का नाही, त्याचा विचार तसाच चालू राहतो. उलट जास्त ताकदीने तो विचार चालू राहतो. आमच्यासारखे ज्यांनी नरेंद्र काकाला लहानपणापासून पाहिलेलं आहे की ज्यांनी कधीतरी मे बी अंधश्रद्धेचा विचारही कधी केला नसेल, त्याचं बोलणं ऐकलेलं होतं बरंच, पण आमच्यासारख्या अनेक जण पेटून उठले त्या काळात आणि आम्ही विचार केला की नाही, आपण याच्याशी झगडा द्यायचा. आणि मग सुरू झाला माझा डॉक्युमेंटरीचा प्रवास की ठिकठिकाणी जाऊन अंधश्रद्धा, त्याच्यावर कशा पद्धतीने म्हणजे आता झोपडीचे जटा काढण्याचा कार्यक्रम, त्याच्या मागे काय नेमक्या प्रथा आहेत, त्या का जटा अशा वापरतात, मग झोपडीण होते एखादी स्त्री म्हणजे नेमकं काय होतं वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या याच्यावर मी हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, मुक्ता पुणतांबेकर, यशोदा वाकडकर आम्ही सगळे सतत चर्चा करून आम्ही ठरवलं की आपण काहीतरी करायला पाहिजे, याच्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे. पण अनायसे असं झालं की 2014च्या मार्चमध्ये बाबा आजारी पडले. त्यांचं ऑपरेशन झालं 8 मार्चला, मला तारीख अजूनही लक्षात आहे. पण त्याच्यानंतर ते नेहमीचे जे सदाशिव अंगापूरकर सगळ्यांना माहिती आहेत ना, डोळे ओळखून बोलणारे, ते राहिले नाही. पण ते माझे बाबा होते आणि ते तितकेच प्रेमळ आणि तितकेच शांत असे होते. त्याच्यानंतर त्यांचे प्रवास खूप कमी झाले आणि हळूहळू त्यांना इंटरस्टेशियल डिसीज डिटेक्ट झाला. आणि सप्टेंबरपासून त्या हॉस्पिटलमध्ये झाले त्यांची सुरू झाली आणि नोव्हेंबरमध्ये 3 नोव्हेंबरला ते गेले आपल्या सगळ्यांपासून. त्या दिवशी मी रडले नाही, मला रडूच नाही आलं, कारण माझा विश्वासच बसत नव्हता की बाबा आता नाही आहे याच्यावर. कारण ज्या संख्येने लोक तिथे येत होते आणि आमच्याशी बोलत होते, बाबांना ठेवलेलं होतं, त्यांच्याकडे बघायलाही आम्हाला वेळ नव्हता. नगरमध्ये ज्यांना माहिती असेल, माणिक चौकातल्या आमच्या घरात दर्शनासाठी त्यांना ठेवलं होतं. त्यावेळेला 2, 2.5, 3 किलोमीटर इतक्या लांब रांगा लोकांनी लावलेल्या होत्या त्यांचं दर्शन घ्यायला. आणि आम्ही तिन्ही बहिणी, आई, माझे काका, माझे चुलत भावंड, आम्ही सगळे वीवर स्पेल पाऊल म्हणतात ना की याच्यावर काय बोलावं, ही लोक अशी येतात, ढसाढसा रडतायत, पाया पडतायत त्यांच्या आणि जातायत, हे नेमकं काय आहे हे त्यावेळेला
समजत नव्हतं. पण मग हळूहळू जसं जसं लोकांशी इंटरॅक्शन व्हायला लागलं, कारण इतके वर्षाचे फक्त बाबांशी बोलत होते, ते आता हळूहळू माझ्याशी, माझ्या बहिणीशी बोलायला लागले. आमच्याशी बोलता 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 तेव्हा मग आम्हाला असं मधूनच एखादं पत्र यायचं. इतक्या साली ते इथे आले, आमच्या गावात आलेले होते, तेव्हा त्यांनी आमच्या संस्थेला ही देणगी दिली, किंवा आमच्या कामासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक फोन केला आणि त्यांचं काम झालं वगैरे वगैरे. असे कितीतरी फोन आणि माहिती ही आम्हाला मिळायला लागली. बरं, आमच्यासाठी हे नवीन होतं, कारण बाबा हे असे व्यक्ती होते की ते बाहेर काय करतायत हे ते अजिबात घरात बोलत नसत. हां, म्हणजे आता उदाहरणार्थ जर ते येऊन आपली महामानव बाबा आपली संस्था बघून गेले असते, तर अरे तो अनंत झेंडे नावाचा मुलगा आहे, काय काम करतोय असंही त्यांनी आम्हाला सांगितलं असतं. पण मी त्याला 25,000 रुपये देणगी दिली हे त्यांनी नसतं सांगितलं, किंवा त्याचं छोटंसं काम होतं ते मी करून टाकलं हे त्यांनी नसतं सांगितलं, म्हणजे सांगतच नव्हतं. तर अशा पद्धतीने ते गेल्यानंतर जवळजवळ 2-2.5 वर्ष आमच्यावर ह्या माहितीचा लोट असा नुसता येत होता आणि आम्ही तो पचवत होतो, कारण आमच्यासाठी हे नवीन होतं. आमच्यासाठी बाबा ग्रेट होते, लोक म्हणायचे ते ग्रेट आहे, आम्हाला पण वाटायचं हो आमचे बाबा ग्रेट आहे. पण त्यांनी किती आयुष्यांना स्पर्श केलेला आहे हे तोपर्यंत आम्हाला कळलेलं नव्हतं. कलाकार म्हणून ते कसे आहेत, कलाकार म्हणून ते किती महान आहेत हे सगळं आम्हाला माहिती होतं, कारण आम्हाला त्यांच्या सिनेमे दिसत होते, त्यांना मिळालेली बक्षिसं दिसत होती. पण त्यांनी लोकांच्या मनात जे घर घेतलं ते आम्हाला तोपर्यंत कळलेलंच नाही. पण ह्या 2 वर्षात आम्हाला ते लक्षात आलं. आणि मी किती लकी आहे असं आपण म्हणू की बाबा गेले, लकी का अनलकी ते आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण बाबा गेले आणि दुसऱ्याच महिन्यात मला कळलं की मला दिवस राहिलेले आणि बाबांच्या आठवणी जागवत आणि ही सगळी माहिती मिळत असताना त्या आनंदात, त्या दुःखात माझं मूल जन्माला आलं. आणि मी, आई आणि आद्या माझी मुलगी आता तिथे आलेली आहे. आम्हा तिघींचं एक छोटंसं विश्व तयार झालं, कारण आईला मी एकटं सोडून जाणं शक्य नव्हतं. माझे मिस्टर पुण्यात असायचे, आईला मी एकटं सोडून जाणं शक्य नव्हतं. आणि खूप पसारा ना, म्हणजे आर्थिक पसारा तर होताच, त्याच्याबरोबर सामाजिक पसाराही खूप मोठा. असं असल्यामुळे मी मुंबईत होते आणि आम्ही काम करत होतो, बाबांची कामं हे करत होतो. तेव्हा आनंदचे ते बोलणं व्हायचं आणि अशा अनेक संस्था, स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी आहे. तर त्यावेळेला माझ्या काय लक्षात आलं माहिती आहे तुम्हाला, की आपण असं म्हणतो ना फिल्म इंडस्ट्री आणि किती ग्रेट माणसं आणि असं तसं. पण एक गोष्ट जी मी शिकले त्यावेळेला ती अशी की जोपर्यंत समोरचा माणूस हा तुमच्या कामाचा असतो ना, की तुम्ही त्याला फिल्ममध्ये घेतल्यावर तुमची फिल्म चालणार आहे आणि तो तुम्हाला पैसे कमावून देणार आहे, तोपर्यंत ही इंडस्ट्री तुम्हाला डोक्यावर घेते. आणि ज्या क्षणी त्यांच्या असं लक्षात येतं की नाही यार आता नाही चालणार, ते अर्थात लकीली बाबांच्या बाबतीत त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते चालणारच नाही. पण ते आडवे झाले आणि फिल्म इंडस्ट्रीने पाठ केलं. हे मी सत्य आहे, हे मी आजतागायत कधीही कुठेही बोललेली नाही. मी श्रीगोंद्यात नगरमध्ये बोलते, पण तुला त्याचं काही वाटत नाही. पण ही सत्य परिस्थिती मला कळली आणि त्याच दिवशी माझ्या लक्षात आलं की बाबांना कधीही मला कोणता पुरस्कार मिळाला आहे, माझ्या सिनेमाने किती धंदा केला आहे, किंवा मी मला या माणसाशी माझी ओळख आहे, त्या माणसाशी माझी ओळख आहे, याचा मोठेपणा किंवा गर्व हा त्यांना कधीच का वाटला नाही हे मला त्या क्षणी कळलं. कारण त्यांनी हे ओळखलेलं होतं की जोपर्यंत मी चलतं नाणं आहे तोपर्यंत ही इंडस्ट्री माझ्याबरोबर आहे. ज्या क्षणी नाही चालणार त्या क्षणी ही इंडस्ट्री माझ्या मागे नसणार आहे. त्याच्यामुळे त्यांचा वेळ हा त्यांनी कधीच फिल्मी पार्ट्यांना जाण्यात घालवला नाही किंवा फिल्मी लोकांना भेटण्यात घालवला नाही. ते पुस्तकं वाचायचे, त्याच्यामुळे आमच्याकडे 5,000 पुस्तकं अशीच आहेत
लगतच्या घरी मुंबईच्या घरी अशी सगळी मिळून 5,000 पुस्तकं असतात आणि त्याच्यामुळेच आम्हाला पण सगळ्यांना पुस्तक वाचायचा भयंकर वेळ लागतो आणि तेच आम्ही पुढे प्रसारित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी आता मागच्याच महिन्यात 100 पुस्तकं आपल्या मुलांना दिली. आता बघू ते वाचतील ती पुस्तकं अशी मी आशा करते. आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आलं ना त्या क्षणी मी फिल्म इंडस्ट्रीचा नाद सोडला आणि मी असं ठरवलं की आता जे माझा एक्सपिरियन्स आहे आणि जे मी करते आहे त्याचा फायदा आपण चांगल्या कामांसाठी करायचा आणि म्हणून मी सामाजिक संस्थांबरोबर काम करायला लागले. आणि खरं सांगायचं तर या समाजाने सुद्धा या सामाजिक संस्थांनी सुद्धा मला मोकळ्या हातांनी वेलकम केलं आणि ते वेलकम एवढ्यासाठी नव्हतं की मी अमरापूरकरांची मुलगी आहे. अमरापूरकरांची मुलगी आहे हे तर एक महत्वाचं कारण होतंच त्याच्यात, पण याच्यासाठी होतं की ही एक मुलगी आहे जिला काहीतरी तळमळ आहे आणि तिला काहीतरी करायचं आहे आपल्यासाठी. ते गिरीश कुलकर्णी असतील, अनिल अवचट असतील, डॉक्टर आनंद नाडकर्णी असतील, ही सगळ्या माणसांनी मला त्यावेळेला उभं केलं. आणि मी खरं सांगू त्यावेळेला मी परत एकदा रीमा सदाशिव अमरापूरकर हे नाव लावायला लागलं. कारण ती जी मला ओळख मिळाली आणि ते जे मला सुचलं की आपण हे केलं पाहिजे, समाजाला आपण काय मदत करू शकतो, समाजासाठी आपण काय करू शकतो ते आपण केलं पाहिजे, की हा सुद्धा बाबांचाच वारसा होता. आणि म्हणून मी तिथे ते नाव परत लावायला लागले जे मी मध्यंतरीच्या काळात सोडलेलं होतं. कारण माझी ओढ होती की रीमा अमरापूरकर हे नाव असं पाहिजे. तर अशा पद्धतीने काम करायला लागले. नंतर लॉकडाऊन आला आणि मला पॉडकास्ट नावाचा एक नवीन खेळणं सापडलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का पॉडकास्ट काय असतं ते? नाही. पॉडकास्ट म्हणजे आपले रेडिओवर पूर्वी कार्यक्रम असायचे ना, मुलाखतीचे कार्यक्रम असायचे, प्रवचनाचे असायचे, व्याख्यान. आता मी काय करते व्याख्यान देते तसे कार्यक्रम असायचे. सो आयफोन नावाची जी कंपनी आहे ॲपल, त्यांनी हे नवीन प्रकार काढला. त्यांनी नवीन हेडफोन्स काढलेले होते की जे कानात घालून वायरलेस हेडफोन्स काढले होते. पण त्याला एवढी डिमांड नव्हती. तर ते पॉप्युलर कसं करायचं म्हणून स्टीव्ह जॉब्सनी एक ऑडिओ ॲप काढला की ज्याच्यावर पुस्तकं, गाणी तर अर्थात, पण गोष्टी, मुलाखती, विचारवंतांचे विचार असे सगळे लॉंग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते कानात घालून ऐकता येईल. आणि ते वायरलेस असल्यामुळे तुम्ही ते घेऊन कुठेही जाऊ शकता आणि कुठेही तुम्ही ते ऐकू शकता. आणि हळूहळू वेस्टनी म्हणजे अमेरिका, युरोप इथे ते हळूहळू पॉप्युलर झाले. भारतात ते अजून यायचं. पण माझे ओळखीचे कलिग आहेत ते मला म्हणाले की रीमा तुझा आवाज चांगला आहे, देशील का आवाज आमच्या पॉडकास्टसाठी? म्हणलं हो, आता मित्रमैत्रिणींसाठी आपण नेहमी तयार पाहिजे की नाही, तसं हो देऊ की. आणि मग मी गोष्टी वाचायला लागले. आणि मग कोणत्या गोष्टी तर म्हणलं की अशा गोष्टी आपण निवडूया की ज्या लोकांना माहीतच नाही, ज्या छोट्या छोट्या गावातल्या मुलामुलींनी माणसांनी लिहिलेल्या गोष्टी आहेत, अशा गोष्टी आपण वाचूया. अशी माझी पॉडकास्टची सुरुवात झाली. आणि होता तो आवाज देण्यामधून मला माझा आवाज सापडला. आणि माझ्या असं लक्षात आलं की हे एक माध्यम असं आहे की ज्याचा आपण खरंच वापर करू शकतो बदल घडवून आणण्यासाठी. मग तुम्हाला सगळ्यांना सुशांत सिंग राजपूत आठवतो का? हो. आणि त्याचा ज्या पद्धतीने मृत्यू झाला ते सगळ्यांसाठी खूप शॉकिंग होतं. आणि त्याच्याच आधी काही दिवस, वर्ष दीड वर्ष शीतल आमटेंचा पण तसाच मृत्यू झालेला. शीतल ही माझी खूप चांगली मैत्रीण होती. त्याच्यामुळे तो धक्का पोचवणं हे सगळ्यांसाठी खूप अवघड होतं. आणि सुशांत सिंग राजपूतचा तो झाल्यानंतर लॉकडाऊनचा काळ होता. त्यावेळेला असं वाटतं की अरे आता ह्याच्याकडे तर सगळं आहे ना, त्याच्याकडे नाव आहे, पैसा आहे, तरीही यांनी स्वतःचा असा अंत करून घ्यावा. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे? आणि ज्या वेळेला मी या विषयाबद्दल डॉक्टर आनंद नाडकर्णींशी बोलले तेव्हा ते म्हणाले की प्रॉब्लेम असा आहे की आपण माणसं होत ना, आपण आपल्या मनाशी मैत्रीच नाही करू शकत. आपण एकतर त्या मनाला लहान मुलासारखं वाढवतो की त्याला जे हवंय ते आपण
नाही तर आपण सारखे त्याच्याशी वाद घालतो. मी म्हणलं मग आता करायचं काय आहे? तो म्हणाला की आपण तू सांग तुझ्या डोक्यात. मी म्हणलं मग माझ्यासारख्याच ज्यांना सायकोलॉजीचं काहीही माहिती नाहीये अशांसाठी आपण सोप्या भाषेत एक पॉडकास्ट करूयात का? तो म्हणाला हो करूया. म्हटलं मग आपण त्याला मनाचा पॉडकास्ट करूया कारण मनाबद्दल बोलणं होतं. तो म्हणाला हो चालेल. आणि आम्ही मनाचा पॉडकास्ट हा पॉडकास्ट सुरू केला. वर्षभर आम्ही हा पॉडकास्ट केला. लॉकडाऊन संपला त्याच्यानंतरही तो पॉडकास्ट सुरू राहिला. टोटल 61 भागांचा हा पॉडकास्ट आहे. कोणत्याही ऑडिओ ॲपवर तुम्हाला तो ऐकता येईल. त्याच्यामध्ये मन म्हणजे काय, मेंदू म्हणजे काय, भावना म्हणजे काय, विचार म्हणजे काय इथपासून सुरू करत ऑफिसमध्ये जे आपल्याला स्ट्रेस असतात किंवा घरातले जे नातेसंबंधांमध्ये स्ट्रेस असतात ते कसे सांभाळायचे, मुलांच्या बाबतीतले काय प्रश्न आहेत. अर्थात ह्याच्यात माझा एक हे होतं काय स्वार्थ होता तो असा की माझी मुलगी तेव्हा 5 वर्षांची होती आणि मला अजिबात कळत नव्हतं मी तिला शिस्त कशी का. म्हणून मी त्याच्यामध्ये तोही एक अँगल ठेवलेला होता की मुलांशी कसं हे करायचं. आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी मी त्याला आपल्या संत वाङ्मयाची आपल्याकडे जी फिलॉसॉफी भगवद्गीता रामायण महाभारत या सगळ्याची जोड देऊन एक असा परिपूर्ण असा तो कार्यक्रम तयार झाला. तुम्हाला सांगायला मला आत्ता फार आनंद होतोय की पुढच्याच वर्षी 2025 साली त्या पॉडकास्टचं आम्ही पुस्तक येत आहे मनाचा पॉडकास्ट म्हणून ज्याच्यामध्ये आम्ही ज्या गप्पा मारलेल्या आहेत त्या पुस्तक रूपात येणार आहे. पण त्याहीपेक्षा मला आनंद या गोष्टीचा होतो की आजही मला छोट्या छोट्या खेड्यामधून कुठून तरी मध्येच एक फोन येतो आणि म्हणतो ताई तुम्ही तो पॉडकास्ट केला ना तो फार चांगला केला. मी रोज सकाळी एक एपिसोड आहे. मला ना आधी फार राग यायचा मग मी तुमचा पॉडकास्ट ऐकायला लागला आणि मग आता मला बरं वाटतं. मला कळतं की मला नेमकं आता जे वाटतंय ते काय वाटतंय. तर जो आमचा हेतू होता उद्देश होता की मनाशी मैत्री करूयात आपण आपल्या मनाशी मैत्री करूया तो कुठेतरी साध्य होताना दिसतोय. आणि आजही स्पॉटिफायवरच्या टॉप पॉडकास्टमध्ये मराठी पॉडकास्टमध्ये टॉप पॉडकास्टमध्ये मनाचा पॉडकास्ट आहे. आता झाली गेली 5 वर्ष. तर अशा रीतीने सिनेमा क्षेत्र समाज माध्यम हे सगळी माध्यम आहेत हे लक्षात आलं मला. आणि तीही बाबांचीच देणगी आहे. त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःच्या अंगाला काहीच लावून घेतलं नाही कधी त्याच्यातून मी हे शिकले की ही माध्यमं आहे त्याचा उपयोग आपण कशासाठी करायचा हे आपण ठरवायचं. त्याच्यामुळे मी हळूहळू समाज माध्यम आणि त्याचा सामाजिक संस्थांसाठी कसा उपयोग करता येईल याकडे वळले. आणि सध्या मी प्रथम इन्फोटेक फाउंडेशन नावाची एक संस्था आहे की जी कम्प्युटरच्या माध्यमातून मुलांना लिहायला वाचायला गणित हे सगळं शिकवते. ग्रामीण भागात आम्ही समग्र शिक्षाबरोबर पण काम करतो. ज्या शाळांमध्ये मुलांकडे कम्प्युटर्स नाही आहेत लॅपटॉप्स नाही आहेत त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो. त्यांच्यासाठी आम्ही 5000 व्हिडिओज तयार केलेले आहेत की जे मुलं फ्री बघू शकतात ॲपवर डिजिटल साक्षर नावाच्या ॲपवर. आणि आजच्या घडीला भारतभरात 4.5 लाख मुलं त्याचा फायदा घेत आहेत. आणि ह्या सगळ्या कॉर्पोरेट कंपन्या आम्हाला त्याच्यासाठी मदत करत आहेत. आणि मला या एका ऐतिहासिक प्रक्रियेचा भाग होता येत आहे की छोट्या छोट्या खेड्यातले जिथे रस्ते जात नाहीत अशा ठिकाणची मुलं पटापट आयपॅड काढतात त्याच्यावर गणित सोडवतात ईमेल लिहितात सगळं करतात. ही एवढी मोठी क्रांती आहे कारण आपली ही जी मुलं आहेत ना हीच आपली खरी संपत्ती आहे. आणि काळ ज्या झपाट्याने बदलतोय 80s मध्ये 90s मध्ये आपल्याकडे थोडा वेळ असायचा जो झालेला बदल आहे त्याच्याशी जुळवून घेण्याचा. आता तो वेळच नाही आपल्याकडे. सुरेश धस कोणाला काय म्हणाले 1.5 मिनिटात आपल्याला इथे बसून कळतं की नाही. तशा पद्धतीने वेळच नाहीये. आणि या मुलांना अजून 10 वर्षानंतर त्या इंडस्ट्रीमध्ये उतरायचं आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे. आणि म्हणून आपली समाज माध्यमं आपण कशासाठी वापरतो आपला जो रिकामा वेळ आहे तो आपण कशासाठी
वापरतो हे इतकं महत्वाचं होऊन जातं. कारण आपण तो तरुण केलो, आपल्या पुढच्या पिढीचं काय, हा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे असं मला फार मनापासून वाटतं. आणि दुसरं सांगायचं म्हणजे मनोरंजन विश्वाशी मी काही पूर्णपणे नातं तोडलेलं नाहीये. माझा मुक्कामोस मनोरंजन नावाचा पॉडकास्ट आहे ज्याच्यावर बरेच कलाकार येतात आणि बरंच काय काय बोलतात. पण आज मी इथे श्रीगोंद्यात आहे, की ज्या संस्थेमुळे आहे त्या संस्थेचे मी खरं तर आभार मानते. मला इथे बोलवलं म्हणून नाही आभार मानते, मी आभार याच्यासाठी मानते की तुम्ही दोघांनी हे तुमचं व्रत स्वीकारलेलं आहे या सगळ्या मुलांना मूळ प्रवाहात, मुख्य प्रवाहात आणण्याचं. आणि त्याच्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने झटताय हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. तर जे श्रीगोंदेकर इथे आता असतील आणि त्यांनी संस्था बघितलेली नसेल किंवा त्यांना या कामाचा परिचय नसेल, त्यांनी नक्की जाऊन हे काम करा. त्या मुलांशी बोला. शहरातली मुलं काय उत्तरं देतील अशी उत्तरंही मुलं देतात. मी मागच्याच महिन्यात 3 नोव्हेंबरला इथे आलेले होते आणि इतकी हुशार शिस्तबद्ध मुलं, म्हणजे मी बघतच राहिले. म्हणून मी माझ्या मुलीला परत घेऊन आले. तेव्हा घेऊन आले ते परत घेऊन आले की बघ शिस्तीत असं राहतात, असं राहायचं असतं. सो हे तिच्यासाठी उगीचच मी गंमत करते तुझी. पण मला हे सांगायचं आहे की खरं तर आम्ही समाज म्हणून तुमचे ऋणी आहोत की या मुलांमध्ये जी ताकद आहे, जी एनर्जी आहे ती वाया जाऊ नये याच्यासाठी तुम्ही झटताय. म्हणजे आज मी आले तर जेजे सर असे टी शर्ट आणि याच्याबद्दल म्हणाले ताई आलं सर 2 मिनिटात आलं. म्हणलं काय झालं? अहो तो पाण्याचं पंपाचं काहीतरी झालं ते बघून येतो काय. आणि ते आले पाणी झालं आता आपण निघू असं म्हणून ते जाऊन 2 मिनिटात कपडे बदलून आले आणि परत आम्ही निघाले तिथे यायचं. सो यांचा प्रत्येक जागेपणीचा क्षण आणि माझ्याकडे झोपती असेल, तुम्ही सांगा आम्हाला झोपेतही बघते ते याच्याबद्दलच विचार करत असते असं मला वाटतं की आता माझी मुलं मग आता यांच्या शाळेचं काय करायचं, मग आता स्पोर्ट्समध्ये यांना कसं पुढे नेता येईल वगैरे वगैरे वगैरे. तर मला एका गोष्टीचं मात्र वाईट राहून राहून वाटतं की बाबांनी हे काम नाही त्यांना म्हणतात. तोपर्यंत बाबा राहिले नाही, जोपर्यंत ह्या कामाला येतो स्वतः बाबा घेतात. पण ते आहेतच आपल्या सगळ्यांना. आणि माझा जो प्रवास आहे तो रीमा सदाशिव अमरापूरकर, स्टार डॉक्टर पासून रीमा अमरापूरकर एक स्ट्रगलिंग फिल्म मेकर ते रीमा सदाशिव अमरापूरकर माध्यम तज्ज्ञ आणि संवादक. हा जो माझा प्रवास झालेला आहे तो माझ्यामध्ये माझ्यासाठी एक खूप मोठं रेव्होल्युशन आहे. आणि आज इथे खूप तरुण मुलं मुली दिसत नाही आहेत, पण जे तरुण असतील ना त्यांना मला एकच सांगायचं आहे की आपले वडील मागच्या पिढीतले आहेत. 2 पिढ्यांमधलं अंतर हे फार वेगानं वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जरी आता असं वाटत असेल ना काय बाबा काही सांगतात करायला हे काय बरोबर आहे का, असं नसतं. तरीही आपण हे लक्षात घेऊया की ते 25, 30, 50 वर्षांचा त्यांचा अनुभव थोडा जास्त असतो आपल्यापेक्षा आणि म्हणून ते करत असतात आणि म्हणून सांगत असतात आणि म्हणून त्याचं ऐका. त्यांनी खांदा दिलाय म्हणूनच आपण उभे आहोत, त्याच्या खांद्यावर आपण उभे आहोत. आपण नुसते स्वतः एकटे उभे नाही राहू शकत. आणि म्हणून आपले पालक, आपली आई, आपले वडील हे खूप महत्वाचे असतात. आणि तेच तुम्ही कितीही चुका केल्या, काहीही केलं, 2 धपाटे घालतील पण शेवटी तेच आपल्याला पोटाशी धरतात आणि तेच आपली साथ देतात. माझ्या प्रवासातून मी हे शिकले आणि म्हणून मला हेच सांगायचं आहे की माझं कुटुंब हे कायमच संपूर्ण समाजाचे, विशेषतः नगर जिल्ह्याचे ऋणी आहे. कारण आजही मला नगरला आलं की शांत झोपलं. त्याच्यामुळे जी मला कधीच कुठेच जगात कुठेही गेले तरी लागत नाही. त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सगळेजण आमच्या कुटुंबाच्या पाठीशी ज्या पद्धतीने इतके वर्ष उभे आहात, आमच्यावर प्रेम करत आहात, तसंच प्रेम असू द्या, आशीर्वाद असू द्या. बाकी क्या पैसे तो आते जाते रहते हैं, नाम आते जाता रहता है. थँक्यू. आपल्यासारख्या जागरूक श्रोत्यांच्या समोर जो चित्रांचा एक पट उलगडला, त्या दरी इथून गेल्या
तरी पण चित्रांची विचित्र वीणा अजून करते दीडदा दीडदा अशी आपल्या मनामध्ये वाजतच राहील. मन बसते आतल्या आत सारखे गाणे गातात. पितृप्रेमानं भरलेलं थंबलेलं मन, थबथबलेलं मन जर बोलू लागलं तर ते कसं बोलतं त्याचा आपण प्रात्यक्षिक अनुभवतो. किती वाचले ते चेहरे, किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात. इथे सत्य एकच अनुभव, बाकी हजार ग्रंथ कोलमडून उसळतात. 5,000 पण आपले बाबा आपल्यात आहेतच. आपला सन्मान करण्याकरिता आम्ही सन्मानपत्र तयार केले. त्याचं वाचन करण्याची विनंती करतो. प्राध्यापक केशव कातोरे सर. प्रति रीमा सदाशिव अमरापूरकर. अहिल्यानगर. माननीय महोदय सप्रेम नमस्कार. स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. स्वयंसिद्ध स्वबळावर स्वकर्तृत्वावर पुढे आलेले, महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर गाजलेलं विख्यात कलाकार होते. असं म्हणतात की वृक्षाच्या तळी जे विसवतात ते फार बहरत नाही, वाढत नाही. म्हणजे झाडाचा गुणधर्म हा आपल्या सावलीत वाढणाऱ्यांना खुरकटवणारा असतो. आपण याला सन्माननीय अपवाद आहात. गेल्या अनेक वर्षाच्या तपश्चर्येने आपण हे सिद्ध केलं. 20 वर्ष आपल्या संवेदना फिल्म फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक आशय संपन्न लघुपट, माहितीपट यांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. आपल्या माहितीपटांना जगभरातील विविध महोत्सवात गौरवले. आपला हा अखंड प्रवास अविरतपणे चालू आहे. त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य, सामाजिक विषय आणि मनोरंजन या विषयावर आपण पॉडकास्टची निर्मिती केली. सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती सुनंदाताई अमरापूरकर आणि सुप्रसिद्ध कलावंत स्वर्गीय सदाशिवजी अमरापूरकर यांच्या घरात आपली जडणघडण झाली. पण आपण स्वतःची स्वतंत्र ओळख स्वकर्तृत्वावर निर्माण केली. आपल्या उज्ज्वल वाटचालींना आम्ही मंगलमय यशोमय शुभकामना देत आहोत. आज रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी महामानव बाबा आमटे प्रबोधन व्याख्यानमालेत आपण वटवृक्षांच्या सावलीत आपलं अस्तित्व शोधताना या विषयावर श्रीगोंद वाशियांचे प्रबोधन केले. याबद्दल महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्था आपली कृतज्ञ आहे, आपली कृतज्ञ आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर नितीनजी खामकर, त्याचबरोबर आपल्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश शेख, त्याचबरोबर प्राध्यापक शिवाजीराव कदम, प्राध्यापक गायकवाड सर, प्राध्यापक बळे सर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर जाऊन ताईंचा सन्मान करावा आणि मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात यावं. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नितीनजी खामकर, डॉक्टर प्रकाश शेख, प्राध्यापक शिवाजीराव कदम, प्राध्यापक गायकवाड सर आणि प्राध्यापक बळे सर आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण ताईंचा यशस्वी सन्मान करावा. आपण या ठिकाणी जे प्रसंग सांगितले यामध्ये मला फक्त एकच सांगूस वाटतं की नंदुरबार जिल्ह्यामध्ये अमरापूरकर साहेबांनी जे काम केलं होतं आणि त्याची आठवण आम्ही 9वी-10वीला असताना नेहरू साहेब होते, अमरापूरकर साहेब होते. वन जमिनींचा हक्कासंदर्भात एक आंदोलन होतं. त्या आंदोलनामध्ये ते सहभागी झाले आणि तो एक प्रसंग मला आठवतो. त्यानंतर तुम्ही जे आपले अनुभव सांगितले तर मला एक प्रश्न सापडतो की तुमच्या जीवनामध्ये असं कधी वाटतं की मला हे समाजबद्दल स्वीकारायचं वाटतं. तुम्ही अनेक प्रसंग सांगितले, पण बऱ्याच समाजसेवकांच्या किंवा आमच्या याच्यामध्ये एखादी माणसाला किक लागत असते की असा प्रसंग घडला आणि अचानक माझं मन बदललं. कारण तुमच्या समोर सर्व फिल्म इंडस्ट्री होती किंवा आरामदायक जीवन होतं, परंतु असा एक प्रसंग असेल. आणि दुसरा एक प्रसंग की तुम्ही जो पिंजऱ्यातला प्रसंग सांगितला तेही मी पुसेगावला काम करत होतो सातारा जिल्ह्यामध्ये आणि बघितलं असेल ना. त्या यात्रेमध्ये आरा आबा
संदर्भात या सिनेमाचं प्रमोशन म्हणजे त्या काळामध्ये ती यात्रा अजूनही आज यात्रेचा दिवस सुरू आहे आता सुद्धा. तर त्यावेळेस ओपनिंग ते सिनेमे सुरू असायचे आणि त्यावेळेस आम्ही स्वतः ते पाहिलेलं आहे त्या ठिकाणचा प्रसंग. आणि त्यावेळी तुम्ही जे म्हटला की मला ते बघावंच वाटलं नाही की माझ्यामुळे माझे बाबा त्या ठिकाणी आहेत. हा जो एक प्रसंग मला मनाला सगळ्यांना भावण्यासारखा आहे. कारण आपण जी मुलं आहोत आपल्या आईवडिलांना कोणत्या स्तरापर्यंत नेतो आणि आपले आईवडील जर एवढा मोठा महान माणूस पिंजऱ्यात उभारलेला जे तो प्रसंग आहे तसाच प्रसंग प्रत्येक मुलाने आपल्या आईबाबांना आणू नये हेही लक्षात घ्या. ही प्रेरणा तुम्ही दिली. फक्त मला तुमच्याकडून ऐकायचं की तुम्ही अचानक समाजसेवेच्या व्रताकडे कशा वळला या संदर्भात थोडासा आढावा. नक्कीच. अचानक नव्हती ती प्रक्रिया. खरं तर मी म्हटलं तसं मी जसं MA केल्यानंतर मी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होते त्यावेळेला जे मी सोनोग्राफी सेंटर्स व्हिजिट केले होते किंवा बालमृत्यूच्या संदर्भात नंदुरबार, उस्मानाबाद आणि जालना हे 3 मुख्य जिल्हे होते जे आम्ही अक्षरशः विंचून काढले. अनेक गावांमध्ये जाऊन तिथे ग्रुप डिस्कशन्स घेऊन अशा पद्धतीने केले होते. सो कुठेतरी माझी जी मनातली जी मुंबई, वर्सोवा, उच्चभ्रू एरिया लहानाची मोठी झालेली मुलगी होती तिचं ना एक अशा संकल्पना ज्या होत्या ना त्या अशा तुटत होत्या की मुलं अशी छान बोलतच असतात, गुडगुडीतच असतात, आई वडील मुलांची काळजीच घेतात वगैरे 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 किंवा मुलं हवीच असतात आई वडिलांना वगैरे वगैरे. सो हे जे माझे सगळे समज होते आता गैरसमज म्हणून आपण ते हळूहळू हळूहळू एक 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 तुटत होते. आणि ना आपल्या लक्षात येत नाही आपण आयुष्य जगत जातो पण हा आज तो प्रवाह कुठेतरी आपल्या चालू असतो. आणि खरं सांगायचं तर जोपर्यंत मी नकुसा बनवली तोपर्यंतही माझं असंच होतं की हा सामाजिक विषय हा मला माहिती आहे हा मी मांडणार आणि लोकांमध्ये माझं नाव होणार. इथपर्यंतच माझी विजन तोपर्यंत सीमित होती असं आपण म्हणतो. पण टर्निंग पॉईंट जो तुम्ही म्हणताय ज्या वेळेला बाबा गेले त्यावेळेला ज्या पद्धतीने माणसं आलेली होती विविध सामाजिक आर्थिक स्तरातली क्षेत्रातली त्यावेळेला मला वाटलं नाही हे फक्त ऍक्टरला बघायला आलेली माणसं नाही आहेत हे वेगळं आहे. आणि त्याच्यानंतर जो अभ्यास सुरू झाला माझा आणि माझ्या आईचा की नेमकं काय ही लोक येतात, काय ही लोक आपल्याला येऊन म्हणतायत, काय ही लोक आपल्याकडे येऊन म्हणतायत की तुम्ही आता आमच्या संस्थेत या हे करा ते करा का म्हणतायत. कारण त्यांना असं लक्षात आलेलं होतं की हा जो माणूस आहे हा जेव्हा बोलतो तेव्हा लोक ऐकतात. सो माझा जो पॉडकास्टचा प्रवास होता त्यांनी सुद्धा मला हेच दिलं की मी जेव्हा बोलते तेव्हा लोक ऐकतात. तर मग ही जर माझ्यामध्ये ताकद आहे तर ती मी कशासाठी वापरायची. आज ज्या जगात मी जगते आहे मला जो मान सन्मान मिळतो आहे तो बाबांनी फक्त एक फिल्मस्टार म्हणून जर राहिले असते तर कदाचित तो मिळाला नसता. आणि ते आजपर्यंत चालत आलेलं आहे ते म्हणून ते फक्त फिल्मस्टार होते म्हणून नाही मिळाले. आणि मला जर माझ्या पुढच्या पिढीसाठी काही लेगसी ठेवायची असेल तर आता मी माझ्या कपॅसिटीमध्ये माझ्यामध्ये जेवढी ताकद आहे त्याच्यातून मी जेवढं करू शकेन इतरांसाठी तेवढं मी करत राहिलं पाहिजे. सो हे असे ओव्हरनाईट असं ट्रान्सफॉर्मेशन नव्हतं ते खूप विचारांती असं घडलेलं हे होतं. पण अर्थात आमच्या घरामध्ये तो विचार प्रवाह आहेच आहे. माझ्या आजोबा स्वतः सुद्धा सामाजिक कामात होते नगरमध्ये ज्यांना कल्पना असेल त्यांना माहिती असेल. माझे काका आहे माझे वडील तर होतेच सगळ्यांनाच माहिती आहे. पण मी म्हटलं तसं की लहानपणी आमच्या घरी यायचे पण डॉक्टर अनिल अवचट, नरेंद्र दाभोलकर, डॉक्टर अनिल नाडकर्णी ही माणसं यायची. त्याच्यामुळे आपण काही खूप मस्त फिल्म्सच बनवू आणि हेच करू ते स्वप्न होतं एकेकाळी नाही असं मी नाही म्हणणार. पण हे जास्त शाश्वत स्वप्न आहे असं मला वाटतं की आपण ज्या समाजातून येतो आपल्या आजूबाजूला जे माणसांसारखी माणसं आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करूयात ना. त्यांनी 500 रुपयाचं तिकीट काढून फिल्म बघावी आणि त्यांचं मनोरंजन व्हावं हाही एक चांगला उद्देश आहे असं नाही. पण आपण करू शकतो ना आपल्या हातात आहे तर का नाही करायचं.
म्हणून म्हणजे माझं शिक्षण आणि माझं नॉलेज आहे. आणि दुसरं एक मला असं वाटतं, म्हणजे मी स्वतःचेच कौतुक करते असं नाही, पण पुढे कुठे चाललेलं आहे मीडिया ह्याचा एक समज थोडीशी मला येते. ती परत देवाची देणगी आहे, पण ती होते आणि मी त्याप्रमाणे माझं क्षेत्र बदलते. मी फीचर फिल्ममधून, शॉर्ट फिल्म्समध्ये गेले, डॉक्युमेंटरीजमध्ये गेले, मी एकीकडे लिखाणही करते, साधनामध्ये मी लिहित असते, असं विविधांगी मी ते करत असते. पण ही जाणीव की आपण ह्या समाजाचा भाग आहोत आणि आज आपल्याकडे जे काही आहे ते या समाजाने आपल्याला प्रेम केलेलं आहे, आपल्याला प्रेम दिलेलं आहे, म्हणून हे आपल्याकडे आहे. ही जाणीव मी स्वतःच्या मनात जागं ठेवण्याच्या दृष्टीने हे करत असते. आपण आजपर्यंत जो काही सामाजिक काम केलेलं आहे त्यामध्ये सर्वात वाईट प्रसंग आणि सर्वात अविस्मरणीय प्रसंग एक सांगावा. वाईट प्रसंग मी आधीच सांगितलेलं आहे. बाबांना जे मी पिंजऱ्यात उभं केलं होतं तो माझ्यामध्ये, माझ्या करिअरमधला सगळ्यात डार्क स्पॉट होता की त्या क्षणी माझं हे भान झालं की हे काही योग्य नाही, बरोबर. तो माझ्या दृष्टीने सगळ्यात वाईट प्रसंग होता. अविस्मरणीय प्रसंग बरेच आहेत. त्याच्यातला एक सांगते. 2010 साली जननी ही जी माझी शॉर्ट फिल्म आहे, जी स्त्री भ्रूण हत्येवर होती, ती ज्या वेळेला कान्समध्ये दाखवली गेली आणि तिथे ती फिल्म होती 25 मिनिटाची आणि ती फिल्म संपल्यानंतर संपूर्ण ऑडिटोरियम उभं राहून टाळ्या वाजवत, तो माझ्या दृष्टीने सगळ्यात अविस्मरणीय प्रसंग आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिका चालवली जाते. त्या अभ्यासिकेतले काही विद्यार्थ्यांनी नुकतंच यश संपादन केले. त्या विद्यार्थ्यांचा आपण आजच्या मुख्य व्याख्यानात अर्थातच रीमा सदाशिव अमरापूरकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करतोय, गौरव करतोय. सर्वप्रथम मी विनंती करतोय अष्टविनायक बनसोडे जो SRP गट क्रमांक 7 मध्ये नुकताच भरती झाला आहे. अष्टविनायक बनसोडे याला विनंती करतो त्याचे प्रतिनिधित्व म्हणून त्याचे वडील या ठिकाणी हा सन्मान स्वीकारतात. खऱ्या अर्थाने ही खूप आनंदाची बाब आहे. त्यांच्या करता त्यांच्या मेहनतीला त्यांनी चहाची चपली चालून आपल्या मुलाच्या पदापर्यंत पोहोचवलं. आज कळत नकळत मुलाचा सन्मान ते स्वीकारत आहे. एक अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. त्यानंतर मी निमंत्रित करतोय ज्यानं पुनर्वक्षण महाराष्ट्रामध्ये आपलं स्थान पटकवलंय असा विशाल शिंदे. कृपया विशाल शिंदे आपला गौरव करण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. विशाल शिंदे, गृहरक्षक महाराष्ट्र राज्य. मी उपस्थित सर्वांना विनंती करतो की काळ्याच्या गजरात आपण विशाल शिंदेचं स्वागत करायचं आहे. विशाल शिंदेनंतर मी निमंत्रित करतो ज्याने गृहरक्षक महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं स्थान पटकावलंय असा किरण पवार. किरण पवार यांना आपला गौरव स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. किरण पवार नंतर ज्याने SRP गट क्रमांक 11 मध्ये आपलं स्थान पटकावलंय असा अविनाश पडकर. अविनाश पडकर विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यावं. आणि सगळ्यात शेवटी आज आपण गौरवितोय आरोग्य सेवक छत्रपती संभाजीनगर देखील निवड झाले आरोग्य सेवक म्हणून सागर जन्मारी. आपण व्यासपीठावर यावर आपला सन्मान स्वीकारावा. खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांनी जिथं ठिकाणी महिला या वयावरती नंतर आणि आपल्या कष्ट करणाऱ्या बायकोच्या खेळावरती आनंद दिला अशा विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने यानंतर एक विशेष सन्मान होतोय ज्यांनी संस्थेसाठी आपली कला समर्पित केली आणि खऱ्या अर्थानं संस्थेमध्ये त्यांनी अतिशय सुंदर असं रंगकाम केलं. माननीय ध्रुव चव्हाण
यांची विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यावं. ज्यांनी आपली कला संस्थेला समर्पित केली आणि आपल्याकडे असणाऱ्या कलेच्या जीवावर ज्यांनी संस्थेमध्ये रक्तदान करत या संस्थेला बोलवत केलं अशोक पवार यांच्या ठिकाणी मान्यवरांचा शुभारंभ सन्मान होत आहे. आदरणीय डॉक्टर नितीन कामकर, आपण आपल्या आजच्या समारंभाच्या अध्यक्षा आपल्याला पूर्णपणे येण्याची विनंती करतो. आपण सर्व जे वारी ज्ञान प्रबोधनाची हे या प्रबोधनकारीचं 12 वर्ष आहे, त्या निमित्ताने सर्व जमलेले श्रीगोंदेकर सन्माननीय व्यासपीठ आणि आजचं जे काही दुसरं पुष्प आहे तर ते खरोखरच आपल्याला आपल्या जीवनाचं जे काही अस्तित्व आहे ते नेमकं कुठं आहे हे वास्तवदर्शी डोळ्यात अहमदनगर जिल्ह्याचं भूषण आपले सदाशिवजी अमरापूरकर साहेब यांच्या कन्या रीमाताई सदाशिवजी अमरापूरकर याचं खूप छान असं व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे. आणि याच्यामध्ये जो काही वटवृक्ष आहे त्याच्यामध्ये आपल्या जीवनात अस्तित्व कुठं शोधायचं तर हे आपण पहिल्यापासून पाहिलं. रीमाताईंनी त्यांचा पूर्ण जीवन प्रवास आपल्या डोळ्यासमोर आणलेला आहे. आणि हे सगळं घडत असताना आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे माननीय आमदार साहेब श्री विक्रमजी पाटील साहेब यांनी देखील आपल्याला खूप अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि या कार्यक्रमाचं जे काही सुरुवातीचं महत्त्वाचं आहे आपले नवोदित आणि पुढे खूप मोठं भविष्य असणारे अशा कृष्णाची गलम आहे त्यांचं हे संस्था गीत या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळालं. आणि संस्था गीताचा जो काही अर्थ आहे तर त्याने खरोखरच सगळे श्रीगोंदेकर भारून केलेले आहे. खरोखरच हे काही महान बाबा आपले विचारधारा ग्रस्त आहेत यांनी या संस्था गीताला ऍक्सेप्ट केलं तर त्या पुन्हा एकदा त्यांचं खूप खूप असं आभार मानतो. आणि आजचं जे काही व्याख्यान आपण ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये अमरापूरकर साहेब जे आहेत त्यांचं अभिनेतेपणापासून आणि त्यांच्या ज्या काही सुकन्या आहेत तर त्यांचा जीवन प्रवास म्हणजे वटवृक्षाच्या म्हणजे मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढू शकत नाही किंवा काही असा आपल्याला एक समज आहे, परंतु तो पूर्ण चुकीचा आहे. कारण जे काही संस्कार आहे बाळकडून आहे तर ते त्यांना उज्जत असं मिळालेलं असतं. त्यामुळे जे काही गरीब वटवृक्ष असेल तरी परंतु त्याच्या सावलीतील असतील किंवा त्याच्या आजूबाजूच्या प्रेरणेने उगवणारी जी झाडं आहेत ती निश्चितपणे पुन्हा त्या वटवृक्षाप्रमाणेच किंवा त्यापेक्षा सुद्धा समाजाला प्रेरणा देऊन असे बहारदारपणे उभारण्यास सक्षम असतात. आणि ते स्वतःच्या कर्तृत्वाने सिद्ध असतात हे आपल्याला रीमाताईंच्या व्याख्यानामधून जाणवलं आहे. रीमाताईंचं सुद्धा जे काही शिक्षण आहे त्यांनी अर्थशास्त्रामध्ये त्यांनी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर रिसर्चमध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जसं की नंदुरबार असेल, जालना असेल, संभाजीनगर असेल या ठिकाणी जाऊन जे समाजामधले ज्वलंत प्रश्न आहेत आता प्राध्यापक बळेसर आहेत, कदम सर आहेत, त्यांना देखील माहिती आहे 2009चा काळ म्हणजे त्यावेळेस स्त्री भ्रूण हत्या हा सगळ्या समाजाला माहिती आहे आणि तो खूप गांभीर्याने घेतला जाणारा विषय होता. आणि त्या काळामध्ये त्यांनी त्याच्यावर रिसर्च त्याच्या संदर्भात माहिती आणि ते जवळच पाहिलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे जे काही जे आपण म्हणतो जो इन्फ्लुएन्स आहे किंवा जो काही स्पार्क आहे तर तो समाजसेवेचा त्यांना त्यापासून मिळालेला आहे असं आपल्याला त्यांच्या व्याख्यानातून जाणवलं. नपुसक फिल्म असेल, शॉर्ट फिल्म आणि त्यानंतर जननी नावाची फिल्म असेल ही त्याच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे आणि समाजाला त्याच्यामधून खूप मोठा असा धडा मिळणार आहे. आणि ते आपण आता सध्या स्वीकारलं पाहिजे, ते कुठे थांबलेले नाही. अमरापूरकर साहेबांच्या नावाने त्यांना भरपूर काही मोठ्या संधी मिळाल्या असत्या, परंतु त्या स्वतःला वेगळ्या समजत होत्या. आपण आपल्यामध्ये काहीतरी एनर्जी आहे, आपण वेगळं काही करू शकतो. म्हणजे शिवसेनाचं सुद्धा तुम्हाला सगळ्यांना ते प्रसिद्ध वाक्य माहिती आहे, जे विजेते असतात ते काही वेगळे असतात, ते वेगळं करून दाखवतात किंवा त्यांची पद्धत जी आहे ती वेगळी पद्धत असते. त्या प्रकारेच रीमाताईंची ही वेगळी पद्धत आहे. आणि त्या अर्थशास्त्रापासून ते पुढे फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्या बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा फिल्म इंडस्ट्री संदर्भात ज्ञान त्यांनी मिळवलं. परंतु त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचंय हा त्यांच्यामध्ये जो ठरवलेला जो एम होता तर त्याच्या माध्यमातून कोविडसाठी परिस्थिती आली. त्याच्यामध्ये समाजामध्ये जे काही मेंटल म्हणजे मानसिक
चांगल्या प्रकारे राखली गेली पाहिजे. याच्यासाठी पॉडकास्ट सारखं जे नवीन तंत्रज्ञान येईल त्याच्यामध्ये त्यांनी स्वीकारलं आणि त्या डेडिकेटेडली त्याच्यामध्ये त्यांनी ते करत राहिल्या. तर आता सुद्धा त्यांनी सांगितलं की त्यांचं पॉडकास्ट सुद्धा अनेक आवृत्ती त्याच्यामध्ये प्रकाशित होत आहेत. तर खूप चांगली गोष्ट आहे. आपण सुद्धा याच्यामध्ये खूप मोठी प्रयत्न घेण्यासारखा विषय आहे. जे वटवृक्ष म्हटलं तर आपल्या श्रीगोंद्यामध्ये एक वटवृक्षाची फांदी लावलेली आहे आणि ती 2008 पासून आपण पाहतोय. आणि या वटवृक्षाबरोबरच जी काही सगळी झाडं आहेत म्हणजे वटवृक्षाच्या सावलीतली जी काही आपण पाहतोय बाळकं, तर ते बरोबर समाजामध्ये पाहतोय आपण. जो वंचित समाज आहे किंवा ज्यांना आपण जास्त ऍक्सेप्ट केलेलं नव्हतं असं समाजाला आनंद आणि शुभांगीताई हे त्याच्याबरोबर विकासाचं असेल तर हे त्या सगळ्यांना घेऊन खूप चांगल्या प्रकारे काम करतात. आपण पाहतोय म्हणजे हा काही एक जोक नाहीये, हे वास्तव आहे. आणि हे सर्वसामान्य जनतेला किंवा सर्वसामान्य लोकांच्या शक्यतेच्या बाहेरची गोष्ट आहे. त्यांच्यामध्ये राहून त्यांना मोठं करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. 2008 पासून हे कुलकर्णी वाड्यापासूनचा हा सगळा स्ट्रगल आहे. त्याच्यामध्ये कशा प्रकारे कष्ट घ्यावं लागतं हे आनंदालाच माहिती. ते प्रत्येक गोष्ट करण्यासाठी खूप धडपड करतात आणि त्या धडपडीला यश मिळत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण जयावरी मोठेपणा दया यातना कठीण असं म्हणतो तसं अनंत यातना आहे त्याच्यामध्ये. परंतु ही जी काही पिढी आहे खूप चांगल्या प्रकारे घडणार आहे. वटवृक्ष म्हणजे तो असा हजारो वर्ष वाढणारा अखंडित असा वटवृक्ष या श्रीगोंद्यामध्ये निश्चितपणे निर्माण होणार आहे. कारण आताची जी काही सगळी मुलं आहेत हे सगळं बाळकडू जे आहे म्हणजे आता कृष्णाने सांगितलं अजात शत्रू, तर ते खरंच ते शब्द मला खूप भावलेला आहे. ही जी काही मुलं घडणार आहेत ते निश्चित पुढं श्रीगोंद्याचं नाव उज्ज्वल करणार आहेत. जसं की आता रेमाताई आपल्या नगर जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करतात तसंच ह्या श्रीगोंद्यातील ही 100 जे काही जेवढी काही मुलं असतील ती सगळे खूप चांगल्या प्रकारचे आपलं नाव उज्ज्वल करतील असं हा जीवन प्रवास त्यांचा राहणार आहे. मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी आनंद सर त्यांच्या घशाचं ऑपरेशन झालं तरी ती त्या माणसाची धडपड काही थांबत नाही. शुभांगीताई सुद्धा सांगायचं त्यांना थोडंसं शांततेत थोडंसं होबळ करू नका जास्त, परंतु ज्याच्या अंगामध्ये थांबायचं नाही तर असं ते व्यक्तिमत्व आहे. त्यांना थांबा किंवा आराम करा असं कोणी सांगितलं तरी ते पटणार नाही. त्याच्यामुळे ह्या वटवृक्षाची जोडजोड जी आहे तर ती अशाच खूप चांगल्या प्रकारे सुरू राहणार आहे. त्याच्यामध्ये ती मात्र शंका नाही. आणि आजचा जो काही कार्यक्रम आहे आपण कालपासून पाहतोय सुद्धा ते गजेंद्र यांचं सुद्धा मोबाईल संदर्भातलं खूप चांगलं असं व्याख्यान झालेलं होतं. आणि ह्या 12 वर्ष जे आहे त्याच्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यासाठी जे काही आपल्याला निवेदन झालेले आहे तर ते चंद्रशेखर पाटील साहेब मुंबईत आणि त्यांचं ते सुमधुर आणि त्यांचा प्रत्येक शब्द असा ऐकावा वाटतो. तर अशा प्रकारचे खूप चांगले निवेदन या ठिकाणी आहेत. त्यानंतर सगळे जे काही कृतज्ञता पत्र असतील त्यानंतर सर्व जे काही आपल्याकडे व्याख्याने आलेले आहेत त्यांचा सन्मान करण्याचे सन्मानपत्र असतील याचं खूप चांगल्या प्रकारचं वाचन करणारे प्राध्यापक केशवजी काकडे सर आहेत. ते सुद्धा आपल्याला खूप छान प्रकारे त्यांच्या सुमधुर अशा शब्दांमधून आपल्याला ऐकवतोय. तर खरोखरच आजचा जो काही कार्यक्रम आहे तो आपल्यासाठी सगळ्यांसाठी सन्मार्गी आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातला जो काही सार आहे बैरागी सरांनी मॅडमला सगळ्यात महत्वाचा शेवटीचा प्रश्न विचारला. त्याच्यामध्ये आजचं सगळं जे काही ऍबस्ट्रॅक्ट आहे ना मॅडम जसं रिसर्चमध्ये काम करतात रिसर्चमध्ये ऍबस्ट्रॅक्ट असेल आणि शेवटचं जे काही कन्क्ल्युजन असेल त्या कन्क्ल्युजनला जेवढं म्हणतोय ना तर ते आपल्याला बैरागी सरांच्या प्रश्नातून आपल्याला जाणून गेलं की मॅडमला टर्निंग पॉईंट समाजसेवेचा वगैरे कसा मिळाला. बरोबर ते सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि हा जो काही वटवृक्ष आहे प्रत्येकाचे घरी आईवडील वगैरे सगळे खूप चांगल्या पोस्टला असतील किंवा काही असेल अशी काही परिस्थिती नसते. ज्यामुळे जी परिस्थिती आहे त्याच्यामधून खूप एनर्जी आणि आपण वेगळं आहोत आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे ही भावना ठेवली तर आपण निश्चितपणे खूप चांगलं काहीतरी करू शकतो. आणि या जे काही तपकृती आहे 12 वर्ष आहे तर या निमित्ताने महामानव बाबा ते विकास सेवा संस्था यांनी श्रीगोंद्याकरांसाठी जी काही प्रबोधन वारीची खूप अशी मोठी मेजवानी दिलेली आहे त्याबाबत पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप आभार मानतो त्यांचे आणि या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. उपस्थित सर्व श्रीगोंदेकरांना विनंती करतो आपल्या अहिल्यानगरची सुकन्या आजच्या प्रमुख व्याख्याता
रीमाताई आपल्या सर्वांबरोबर एक सेल्फी घेऊ इच्छित आहे. मी रीमाताईंना विनंती करतो की आम्हा श्रीगोंदेकरांबरोबर की आपण एक सुंदर सेल्फी घ्यावा. आणि श्री संजय आवटे, प्रख्यात लेखक, वक्ते, दैनिक लोकमत संपादक. त्यांचा विषय आहे चला उभारू नवी पिढी. तर आपण सर्वजण उद्या माननीय श्री संजय आवटे यांचा चला उभारू नवी पिढी ऐकण्यासाठी या ठिकाणी येताना अशी विनंती करतो. आभार व्यक्त करणारे प्राध्यापक शिवाजीराव कदम सर. महामानव बाबा आमटे व्याख्यानमालेचं 12 वर्ष 2008 पासून या ठिकाणी पाड्यामध्ये एक छोटासा एक मुलगा आला आणि म्हटलं मला काहीतरी करायचंय आणि सर तुम्ही काहीतरी करा. छत्रपती महाविद्यालयामध्ये असं एक प्राध्यापकाचं असा एक वर्ग होता आणि तुला काय करायचं आम्ही आहे तुझ्या पाठीमागे. आणि तो मुलगा म्हटला असं करायचे काम अवघड आहे, परंतु त्याने ते सुरुवात केली आणि हा वटवृक्ष झाला. आजचं दुसरं पुष्प गणपत असताना व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान वटवृक्षाखाली काय वाटणार आहे, काय अवस्था आहे. आणि त्या रीमा सदाशिव योगायोगाने मी महाविद्यालयात आनंदनगर कॉलेजमध्येच होतो आणि माझ्या पुढे 2 वर्ष सदाशिव आंबेडकर आणि सई मोहन सई हे दोन्ही अत्यंत नाटक आणि त्यांचे गुरु मधुकर गोडकर हे सुद्धा प्राध्यापक त्यात होते. ते सुद्धा त्या ठिकाणी आणि त्यांच्या हाताखाली घडलेली ही हे दोन्ही ताईने स्वतःचा प्रसंग अगोदर सांगितला. आमची घरची परिस्थिती नव्हती, परंतु ते नाटकामध्ये एवढे झुकून गेलेले होते की अगदी सतत त्यांचं वर्षभर आम्ही पाहिजे ते लहान जाणं, कॅन्टीनकडे जाणं, ग्राउंडकडे जाणं, एक अवलिया जे असतं. आणि दुसरं असं की हे ते करत असताना मी सुद्धा मुंबईला गेलो आणि त्या ठिकाणी सदाशिव आंबेडकर सुद्धा शिवाजी मंदिर मध्ये मी पाहिलं आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांची ती अवस्था होती. मी गयाशीला परत आलो इकडे महाविद्यालयात. या ठिकाणी मी आभार मानायला आलो की स्वतःच सांगायला या ताईंचे वडील माझ्या सानिध्यात आलेले एक अत्यंत प्रतिभान शक्ती असणारा की ज्यांनी चित्रपट क्षेत्र गाजवलं. अमिताभ बच्चन सारख्या कलाकारासमवेत काम करताना मी त्यांची अभिनेता पाहिली असेल तर प्रत्येक जण थक्क होईल. एक नगरचा कलाकार एवढा मोठा होऊ शकतो. त्यांच्या त्यांना ताई आणि त्या सुद्धा त्या स्वतःच हे जुगाडत होते की वटवृक्ष असता म्हणून काय झालं, मी सुद्धा तुमचीच कन्या आहे. तिने स्वतःची अज्ञता स्वतःची सिद्धता सिद्ध केली की मी सुद्धा तुमच्यासारखीच होईल, फक्त क्षेत्र वेगळं केलं. या ठिकाणी त्या आल्या आणि त्यांनी स्वतःच हे जर सांगितलं वटवृक्षाचा, परंतु त्याबरोबर त्यांनी अत्यंत संशोधन केलं आणि या सामाजिक क्षेत्रामध्ये वळाल्या आणि त्यांनी एक वेगळा मार्ग स्वीकारला. तो अत्यंत महत्वाचा आहे आणि समाजाला उपयोगी आहे. त्यांची निश्चितपणे या ठिकाणी समाजाला त्यांचा सेवा मिळावी, गती मिळावी आणि ते या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांचं या संस्थेतर्फे आभार मानतो. आज त्याचबरोबर आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन खानकर ते माझ्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्यावेळेस मी सुद्धा त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो. एक अत्यंत दुर्बी असं ती प्रयत्नवादी कधीही हार मानलेली नाही. प्रयत्न करत राहायचे, समाजसेवा करायचे. त्यांनी डॉक्टरकी स्वीकारली आणि ती सुद्धा शासकीयमध्ये. परंतु तरी सुद्धा तुम्ही केव्हाही त्यांच्याकडे जा, तुम्हाला सल्ला देणार आणि सहजपणे तुम्ही बरे व्हा अशी ही व्यक्ती या ठिकाणी
आली त्यांचंही नेहमी समाजामध्ये अगदी सेवेचंच काम असतं. मी या संस्थेच्या वतीने त्यांचेही आभार मानतो. या ठिकाणी या संस्थेमध्ये प्रकाश शेठ अध्यक्ष आहेत, मिश्री साहेब आणि तर या ठिकाणी लहान दगड आहेत, परंतु एक मुंबईचे एवढे मोठे माणसं या संस्थेशी जोडलेली आहेत आणि त्यांनी या संस्थेवर एवढं भरभरून प्रेम केलं. त्यांना सांगायचं उशीर, आज त्या इमारती उभ्या राहतात, आज जेवणाचं वसिले त्या ठिकाणी उभं राहते. अत्यंत सर्वांना फक्त या ठिकाणी व्याख्यान मलाच माहीत असेल एवढं मोठं कार्य आनंदाच्या हातून घडत आहे, त्याला तोड नाही. अशा स्थितीत ही दोघं त्या ठिकाणी काम करतायत. वरून दिसायला आपल्याला सुंदर दिसतं, परंतु त्यामध्ये अडचणी अनेक असतात. त्या अडचणी सगळ्या पार करत या ठिकाणी पाटील म्हणून आहे. अत्यंत सगळे माध्यमांचे कलाकार अत्यंत या ठिकाणी आता उद्धव गायकवाड त्या ठिकाणी आली. त्यांची जी टीम आहे ही फक्त पडद्यामागची आहे, परंतु अत्यंत चुकीने काम करतात. कधी ते राग व्यक्त करण्यास सतत धडपड करून या संस्थेचा विस्तार करतायत. त्यांचे या ठिकाणी येऊन व्यक्त करतो. त्याचबरोबर प्रेक्षक कालही उठून आले होते, आजही आले, त्यांनी सातत्याने येत जा आणि या ठिकाणी माझा फायदा घ्या. सर्वांचं या ठिकाणी मी कौतुक करतो आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो. धन्यवाद. तात्या तुम्ही आले नाही, पण ताईंच्या रूपात तुम्ही आलात. याच प्रबोधन व्याख्यानमालेसाठी संस्थेनं 2012 या वर्षीच्या व्याख्यानासाठी पुष्प गुंफण्यासाठी स्वर्गीय एक उत्कृष्ट कलावंत सदाशिव अमरापूरकर यांना निमंत्रित केलं होतं, परंतु काही तांत्रिक कारणामुळे त्यांना येणं शक्य झालं नाही. पण आज त्यांची जागा 2024 पुष्प गुंफून काही भरून काढली आणि खऱ्या अर्थानं आता वटवृक्षाखाली नाही तर वटवृक्षांच्या विचारता निर्माण करतायत. हा एक आम्हा सर्वांना अभिमान आहे. राष्ट्रगीत देत आहे चंद्रशेखर पाटील सर. अशोक शर्मा व्याख्यान मालाच करतात दरवर्षी. तर ते अमरापूर साहेब 15 पैशाच्या कामावर पत्र लिहायचे आणि आमच्या त्या साहित्य संमेलनाला या मागायचे. तर साहेब त्याची दखल घेऊन आले होते. म्हणजे किती खालचे म्हणजे महाराष्ट्र प्रसंग भाऊ पाठवा आणि त्याची लोकांना अर्धपान केलं. आपली आंदोलनाची केंद्राची आहे का या खडखडीत आवाजात तुम्ही राष्ट्रगीत घेतलं. एक साथ राष्ट्रगीत के सम्मान के लिए खड़े हो जाएंगे. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे.